नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बिस्किटपासून केक. तर ह्या बिस्किटपासून केक बनवण्याकरिता आपल्याला जे साहित्य हवे आहे ते आपण या ठिकाणी सर्व एकत्रित केलेले आहे. त्याकरिता आपल्याला हवे आहे पार्ले जीचे 10 रुपयाचे हे 2 पॅक आहे. त्याच्यानंतर एक बॉर्नचा एक पॅक, साखर, बेकिंग पावडर आणि कोको पावडर. बेकिंग पावडर आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे, कोको पावडर 2 चमचे टाकायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला इसेन्स त्यामध्ये घालायचा आहे. मी या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि सजवण्याकरिता आपल्याला इथे चॉकलेट हवे आहे. त्यानंतर एक इनो, हे जे ब्ल्यू कलरचं जे इनो येते ना तेच इनो टाकायचं आहे आपल्याला. तर ब्ल्यू कलरच्या इनोची एक पूर्ण पाऊच या ठिकाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला हवं आहे 1 कप दूध. तर सर्वप्रथम आपण हे जे बिस्किट आहे हे बिस्किट आपण बाहेर काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि बाहेर काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या बिस्किटचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. हे सर्व बिस्किट आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. या बिस्किटला बाहेर काढून आपल्याला बिस्किटचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि बारीक तुकडे. आता हे सर्व बिस्किट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर ह्या सर्व बिस्किटला आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि मग हे सगळे असे बारीक करून घेतलेले बिस्किट आपल्याला मिक्सरमधून बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे. सर्व बिस्किटचे आपण असे हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये टाकल्यावर याचा व्यवस्थित पावडर बनल्या जाईल. आणि हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये घालतो आहोत आणि मिक्सरमध्ये आपल्याला याचा बारीक पावडर करून घ्यायची. या ठिकाणी आपल्या सर्व बिस्किटचा बारीक पावडर तयार आहे. हा आपण आता एका पातेल्यामध्ये इथे घेतलेला आहे. आणि आता आपण इथे कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला आपला केक या पॅनमध्ये करायचा आहे. आपल्या घरी जर पॅन नसेल, केक पात्र जर आपल्याकडे नसेल तर आपण एखादं जर्मनचं झाकण वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. ही कढई आपण या ठिकाणी गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये एक जाळी ठेवलेली आहे. आपला केकचं सारण तयार होईस्तोवर आपली ही कढई छानपैकी गरम होते आणि 20 मिनिटात आपला केक तयार होतो. इथे आता आपण यामध्ये दूध ॲड करायचे आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचे आहे. सारण आपल्याला खूप पातळ करायचे नाही आहे आणि खूप घट्ट पण ठेवायचे नाही आहे. सारण आपले या ठिकाणी तयार झालेले आहे. ह्या सारणामध्ये आता आपल्याला घालायचे आहे 2 चमचे बारीक पिठी साखर. ही आपल्याला आवडीनुसार घालायची आहे. जर आपल्याला गोड हवा असेल तर आपण घालू शकता, अन्यथा बिस्किट आपली जे असते ती गोडच असतात. आणि आपण याच्यामध्ये बॉर्नचे क्रीम बिस्किटसुद्धा ॲड केलेले आहे, त्यामुळे केकला गोडवा हा साहजिकच येणार आहे. तर याच्यामध्ये आपण बारीक पिठी साखर घातलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी आपण विलायची ॲड केलेली होती बारीक पिठी साखर करते वेळी. आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत 2 थेंब इसेन्स घालायचे आहे. आपल्याला जास्त घालायचे नाही, कारण जास्त जर प्रमाण झालं याचं तर त्याला कडवटपणा येतो केकला. त्यामुळे फक्त 2 थेंब इसेन्स, पायनॅपल इसेन्स मी या ठिकाणी घेतलेले आहे. आपण आपल्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता. त्यानंतर आता घालायचं आहे बेकिंग सोडा घालायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आपल्याला या ठिकाणी. कोको पावडर घालायची आहे आपल्याला 2 चमचे. व्यवस्थित ॲड करायचं आहे आपल्याला. हे एकजीव झालं पाहिजे आपलं सारण हे सगळं.
आपलं छान सारण या ठिकाणी तयार आहे. याला आपल्याला खूप पातळ पण करायचे नाही आहे आणि खूप घट्ट पण करायचे नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ॲड करतो आहे ही ब्ल्यू इनो. पूर्ण इनोची जी पाकिट आहे पूर्ण आपल्याला यामध्ये टाकायची आहे. हे बघा छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या सारणाला. आणि इनोचं पावडर टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला याला पॅनमध्ये टाकायचं आहे. पॅनला आपण छान ग्रीस करून घ्यायचं आहे केक पॅनला आणि त्याच्यामध्ये हे सारण टाकलं यायचं. छान फुलणार आहे आपला केक कारण इनो टाकल्याबरोबर खूप छान याला असा इथे पॅनमध्ये आपल्याला पॅनला आपण इथे ग्रीस करून घेतलेलं आहे. यामध्ये मैदा पावडर टाकायची आणि त्याला छान ग्रीस करून घ्यायचं. आपण तेल पण वापरू शकतो. आणि या पॅनमध्ये आता आपल्याला हा जो आपला सारण आहे हे सारण यामध्ये टाकायचे आहे. आपण पूर्ण आपलं हे सारण या पॅनमध्ये काढलेलं आहे. याला छान असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते सर्वीकडे सारखं पसरल्या जाईल आणि त्याला एकसारखेपणा येईल. आणि ह्या सारणाला आता आपण कढई गरम करून ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 20 मिनिट आपल्याला याला ठेवायचं आहे. 20 मिनिटानंतर आपला केक बनवून छानपैकी तयार होणार आहे. याच्यावर असं घट्ट झाकण ठेवून द्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटानंतर आपला केक आता या ठिकाणी तयार झालेला आहे. बघा हे झाकण गरम झालं आहे त्यामुळे आपल्याला असं छान कापडाने उचलून घ्यायचे आहे. मस्त झाला आहे आपला केक. हे बघा आतून बाहेरून झाला की नाही याकरिता आपल्याला असं टूथपिकनी करू शकता. हे बघा मस्त झालेला आहे. याला जर काही चिटकून आलं तर समजायचं की तो कच्चा आहे, परंतु आपल्या या चाकूला काहीच चिटकून आलेलं नाही आहे त्यामुळे आपला केक खूप छान झालेला आहे. बघा आणि आता आपल्याला हे पॅन काढून घ्यायचे आहे. कापडानेच आपण उचलूया कारण खूप गरम झालेलं आहे ते. याला आपण असंच थंड होऊ देऊन आपल्याला थोडंसं याला थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला छान ह्या कडा असतात ना ह्या अशा छान सुटतात आणि त्या कडा सुटल्या की छान आपला केक व्यवस्थित बाहेर निघतो. बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे आपला केक. आपण 10 मिनिटांनी याला थंड झाल्यावर छान गार्निश करावं डेकोरेट करणार आहोत. हे बघा 10 मिनिटानंतर आपला केक छान थंड झालेला आहे आणि व्यवस्थित अरे वा मस्त कडा सुटलेले आहे याच्या. याला आपण चाकूनी छान वेगळं करून घेऊया. बघा आता आपला केक सुंदर छान झालेला आहे. या ठिकाणी पॅनमधून आपण तो बाहेर करून ठेवलेला आहे. हे पास स्पॉन्जी झालेला आहे. आणि आता याला आपल्याला सजवण्याकरिता आपण या ठिकाणी घेतलेले आहे जेम्स चॉकलेट, काही हर्ट्सचे चॉकलेट घेतलेले आहे, हर्षी स्प्रेड घेतलेला आहे आपण या ठिकाणी. हे हर्षी स्प्रेड आपण इथे छान याच्यावर स्प्रेड करायचं. आमचा मुलगा मधुर या ठिकाणी इथे थांबलेला आहे. त्याला छान इथे डेकोरेट करायचं आहे हर्षी टाकून घे दादा. आणि त्याच्यावर जेम्सचं काय करायचं आहे दादा तुला? स्माइली काढून त्याला सजवायचं आहे केकला. अरे वा मधुरने खूप छान सजवलेलं आहे.
सुंदर केक आपला या ठिकाणी तयार आहे. आणि आता आपल्याला चलो चला. हे बघा छान आपला स्पॉन्जी झालेला आहे हा केक. हे बघा या साईडनी कसं छान स्पॉन्ज आलेला आहे. मुलांना हा चॉकलेट केक खूप आवडतो. जरूर करून बघा. आम्हाला लाईक शेअर करा. थँक्यू.